आपल्यासोबत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आहेत. आठवले साहेब, आज पहलगाममध्ये काल जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक तर पहलगाम या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत गंभीर आहे, अत्यंत धिक्कार करण्यासारखा आहे आणि पाकला शॉक देण्याची वेळ आलेली आहे. एक तर पहलगाम म्हणजे हल्ला होण्याचं ठिकाण आहे पहलगाम, आणि पाकिस्तानचं पूर्ण करावं लागेल आपल्याला काम, क्योंकि अनेक वेळेला अशा पद्धतीचे हल्ले प्लॅनिंग करून करण्यात आले. एक तर 370 आर्टिकल हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पूर्ण शांतता होती. 3 कोटीपेक्षा जास्त टुरिस्ट या ठिकाणी जाऊन आले आणि हे पाहून पाकिस्तानने प्लॅन करून अशा पद्धतीच्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून मार्फत अशा पद्धतीचा टुरिस्टवर हल्ला केलेला आहे आणि जगभरातले भारतातले टुरिस्ट मोठ्या संख्येने तिथं येत होते. त्यामुळे या घटनेचा मी निषेध करतो आणि माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते सौदी अरेबियाचा दौरा आटपून ताबडतोब आलेले आहेत. माननीय अमित शहाजी काल ताबडतोब पहलगामला काश्मीरमध्ये गेलेले आहेत आणि या संबंधामध्ये सरकार अत्यंत गंभीर आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मला असं वाटतं की एकदा मी अनेक वेळेला संसदेमध्ये मांडलेलं आहे की आतंकवादी ॲक्टिव्हिटी जास्त वाढण्याचं कारण पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि त्याचा उपयोग करून अनेक वेळेला अनेक आतंकवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमधून इकडे पाठवण्यात आलं आणि अशा पद्धतीचे हमले अनेक वेळेला झालेले आहेत. त्यामुळं एकदा पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्यासाठी माझी सूचना अशी आहे की एकदा पाकिस्तानबरोबर युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे आणि पाकव्याप्त काश्मीरला ताब्यात घेतल्याशिवाय या ॲक्टिव्हिटीज थांबणार नाहीत. पाकिस्तानला एकदा सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं या संबंधातलं मत आहे आणि या घटनेचा मी धिक्कार करतो आणि आमची दलित जनता जी आहे, आमची आंबेडकरी जनता जी आहे, ही माननीय नरेंद्र मोदींच्या पाठीमागं ताकदीनं उभी राहील आणि पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण सरकारसोबत आहोत. आठवले साहेब, एक प्रश्न असा आहे की आता सध्या विरोधकांकडून मागणी केली जाते अमित शहा यांच्या राजीनाम्याची, तसंच केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केला जातोय की इंटेलिजन्स गुप्त यंत्रणा काय करत होत्या, इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला तर सरकार काय करत होतं, आणि अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी होते. मला असं वाटतं की अशा वेळेला विरोधकांनी अमित शहा यांची राजीनाम्याची मागणी करणं अत्यंत अयोग्य आहे. एक तर भारत म्हणून आम्ही सगळे एक आहोत अशा पद्धतीची भूमिका विरोधकांची असली पाहिजे. ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची युद्ध झालेली आहे, चायनासोबतचं युद्ध असेल कधी, त्यावेळेला सगळा भारत देश सरकारसोबत राहिलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी या संबंधामध्ये राजीनाम्याची मागणी करणं हास्यास्पद आहे. त्यांनी जरूर काय सूचना कराव्या. जरूर इंटेलिजन्स वगैरे आपला स्ट्रॉंग होता, गेल्या अनेक 3-4 वर्षामध्ये त्या ठिकाणचा आतंकवाद जवळजवळ संपत आलेला होता, परंतु त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत चांगली होती आहे आणि काश्मीरची जनता ही सगळी मोठ्या प्रमाणामध्ये भारतासोबत आहे. हे सगळं पाहून त्या ठिकाणी प्लॅनिंगने अशा पद्धतीचा हल्ला केलेला आहे. जे हल्लेखोर आहे ते हल्लेखोर हे आर्मीच्या ड्रेसमध्ये आले आणि कोणाला त्याचा सुगावा लागला नाही. त्यामुळं मला असं वाटतं की जरूर इंटेलिजन्स आमचा स्ट्रॉंग आहे, पण अशा वेळेला मला वाटतं की विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांनी सरकारसोबत राहिलं पाहिजे. राजीनाम्याची मागणी करणं अत्यंत अयोग्य आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक नागरिकांना रांगणिक बळी पडलेत या हल्ल्याचे, तर महाराष्ट्राचे नेते म्हणून तुमच्या काय भावना आहेत आणि काय अपेक्षा आहेत की कुठल्या स्वरूपाचं ॲक्शन केंद्र सरकारकडून घेतली जाईल? मला वाटतं की महाराष्ट्रातले जे टुरिस्ट आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच अनेक टुरिस्ट प्लेसमध्ये जातात. इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या टुरिस्टची संख्या फार मोठी आहे आणि कालच्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या या लोकांचीही हत्या झालेली आहे. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला संवेदना आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना मी आदरांजली पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत आणि जरूर माननीय देवेंद्र फडणवीस यांनीही या संबंधामध्ये भूमिका घेतलेली आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अशा कुटुंबांच्या संबंधामध्ये संवेदना व्यक्त केलेली आहे आणि त्या कुटुंबियांना ज्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना मॅक्झिमम अशी मदत केंद्र आणि राज्याकडून नक्की मिळावी अशी माझी सूचना आहे. आणि अशी घटना जी आहे ती आम्हाला मनाला चटका लावणारी आहे, मनाला चीड आणणारी आहे आणि म्हणून या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो.
आपल्या सोबत होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, ज्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न एकदाच निकाली काढला पाहिजे अशा तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.